नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं अजून एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करत आहे. आणि हा बॅकग्राऊंड ओळखलात का, कोणता आहे ते? जे माझे ब्लॉग्स नेहमी बघतात ना, तर त्यांना कळलं असेल मे बी की हा बॅकग्राऊंड कुठला आहे ते. बट काही हरकत नाही, जे नवीन आहे त्यांच्यासाठी मी सांगते की मी सध्या आहे लोणावळ्यामध्ये. आणि माझा लोणावळ्याचा एक ब्लॉग आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे जिथे आता मी थांबली आहे ना, ज्या गेस्ट हाऊसमध्ये, त्या गेस्ट हाऊसची पूर्ण टूर मी दाखवलेली आहे तिकडे. तर तो ब्लॉगसुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा, मी लिंक खाली देते डिस्क्रिप्शनमध्ये. आणि सध्या आम्ही आता लोणावळ्यामध्ये आलो आहोत आणि कालच आम्ही आलो आहोत. बट काल आम्ही खूप रिलॅक्स केलं कारण आम्ही आणि इकडचे आजूबाजूचे पॉईंट बरेचसे फिरलेलो आहोत, त्यामुळे काही बघण्यासारखं नव्हतं. म्हटलं की चला थोडासा आराम करूया, रोजच्या रुटीनमधून थोडंसं वेगळं आणि थोडं आरामच केलेला आहे. आणि पण आज आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये, एकविराच्या मंदिरामध्ये चाललो आहे. कारण मी 2-3 वेळा इथे आले, पण एकविराच्या मंदिराचं आमचं राहून गेलं होतं बघायचं. आणि आज आता कारणही तसंच आहे, कारण उद्या मनूचा बर्थडे आहे. तर म्हटलं आज एक आपण जाऊन येऊ मंदिरामध्ये, कारण उद्या खूप घाईघाई होईल. तर मंदिरात आता आम्ही निघालो आहोत त्याच्या बर्थडेच्या निमित्ताने. म्हटलं की चला त्या निमित्ताने तिथे जाणं होईल. आणि त्याच्या उदंड आयुष्यासाठी मी तिथे देवीकडे प्रार्थना करेन नक्कीच. आता आम्ही छान रेडी झालेलो आहोत, तयार झालेलं, सगळं नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आता आम्ही जातो आहे मंदिरामध्ये. तिकडचं पण मी शूट केलेलं पुढे दाखवेनच तुम्हाला, त्यामुळे व्हिडिओ बघत राहा, स्किप करू नका. चला तर भेटूया आपण आता डिरेक्टली मंदिरामध्ये. चला तर आता मंदिराच्या दिशेने आमची वाटचाल चालू झाली होती आणि आता आम्ही मंदिराच्या पायथ्याशी होतो. आणि एकविरा देवी डोंगरावरती आहे, त्यामुळे हा डोंगर पूर्ण चढून जायचं होतं दर्शनासाठी. आणि इथे आजूबाजूची दुकानं बघून बनूचं असं चाललं होतं ना की मला हे घेऊन दे, मला ते घेऊन दे. इथूनच त्याची सुरुवात झाली होती आणि त्याला अडवता अडवता आमचे नाके नऊ आले होते. काही लोक देवीकडे नवसही बोलतात आणि तो पूर्ण झाल्यानंतर अशा पद्धतीने तो पूर्ण करायचं असतं, कारण त्यांनी काहीतरी मागून घेतलेलं असणार आणि ते पूर्ण झाल्यानंतर मी या पद्धतीने वर चढून येतो असं काहीच मागणं असणार. म्हणूनच हे दादा इथून असे या पद्धतीने वरती चालले आहेत. आणि खरंच खूप कठीण आहे, कारण असंच नॉर्मल चढता चढता आहे ना घाम फुटत होता. मग हे तर किती मुश्किल आहे गुडघ्यांवरून जायचं. आता आम्ही वरती पोचलेलो आहोत आणि घाम बघून तुम्हाला कळतच असेल की किती दम लागतो आहे. आणि याचे स्टेप्स आहेत ना खूप असे उंच उंच आहेत आणि त्यामुळे आणि खूप म्हणजे असं सरळ नाही आहे, खूप ओबडधोबड आहे. म्हणजे जर तुमचा पाय जर निसटला तर तुम्ही खालीच आहेत असं आहे. दमले का? सगळ्यांना घाम फुटलेला आहे. मला नाही मला खूप हेक्टिक झालं, म्हणजे मी खूप दमली, मला घाम फुटले अक्षरशः. कारण मी फार बाहेर पडत नाही ना, त्याच्यामुळे मग मी खूप दमली. आता मी थोडीशी बसली होती आणि आता मंदिराजवळ आलो आहे. दाखवते मी तुम्हाला मंदिर बाहेरून आणि दर्शन वगैरे घेते. हा कळस जिथे दिसतो ना, तिथे एकविरा देवीचं मंदिर आहे आणि देवीची स्थापना तिथे झालेली आहे. आणि हा आजूबाजूचा परिसर आहे मंदिराच्या. मंदिरात आतमध्ये शूट काही करणं अलाव नव्हतं, त्याच्यामुळे मी आतमधलं काही शूट केलेलं नाही आहे. हा आजूबाजूचा परिसर तुम्ही बघताय किती छान आहे ते. आणि ह्या कारला लेणी आहेत, या लेण्यांमध्येच हे मंदिर वसलेलं आहे. आणि पुढे आतमधून पण हे लेणी आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पुढे बघत राहा. चला तर आमचं दर्शन मंदिराचं झालेलं आहे आणि थँक गॉड आज गर्दी नाही आहे मंदिरामध्ये. हे जे दिसतं ना इकडे या साईडला मंदिर आहे, इकडून हा एक्झिट आहे, असं दे ना. आणि शांतपणे निवांतपणे दर्शन झालेलं आहे. तरी आम्ही खूप लेट निघालो, थोडं सकाळी लवकर निघालो असतो ना उन्हाच्या आधी, तर मग अजून छान झालं असं असं. आणि सगळी मंडळी दमलेली आहेत. नाही दमले नाहीत तुम्ही चढून? बनू तू दमला? बनू दमला.
बनू पडला. चला आता इथे बाजूलाच ही कार्ला लेणी आहे. आता तिकडे पण जाऊया. तिकडचं पण दाखवते कशी आहेत कार्ला लेणी. चलो. आणि फायनली ते दादा इथे मंदिरापर्यंत पोचलेले आहेत. त्यांना असं सुखरूप पोचलेलं बघून मलाच खूप छान वाटलं होतं, बरं वाटलं होतं. आता जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ते कार्ला लेणीचं मुख्य प्रवेशद्वार आहे. आणि कार्ला लेणी ही प्राचीन बौद्ध लेणी आहे. आणि इथे यायचं जर असेल तर एकतर तुमचं स्वतःचं व्हेकल असेल तर डिरेक्टली तुम्ही पायथ्याशी येऊ शकता मंदिराच्या. आणि जर तुम्हाला ट्रेनने वगैरे यायचं असेल तर लोणावळा स्टेशनला उतरून रिक्षा किंवा बसेस असे काही सोर्सेस आहेत व्हेकलचे, तिथून तुम्ही येऊ शकता इकडे. कार्ला लेणी आणि एकविरा मंदिर म्हणजे बौद्ध धर्म आणि हिंदू धर्माचा संगम म्हणायला हरकत नाही. कार्ला लेणी ही मुळात इसवी सन पूर्व 1ल्या आणि 2ऱ्या शतकामध्ये कोरल्या गेलेले आहेत. आणि 5व्या-7व्या शतकात येईपर्यंत त्यात बरेचसे चेंजेसही झालेले होते. कार्ला लेणी म्हणजे आर्किटेक्चरचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि यात टोटल आहे ना 16 लेणी आहेत. त्यातलं प्रमुख म्हणजे हे चैत्यगृह आहे. चैत्यगृह म्हणजे बेसिकली प्रार्थना हॉल. आणि हा हॉल किती मोठा आहे तुम्ही बघू शकताय. बाकीच्या 15 लेणी आहेत त्या विहार आहेत. विहार म्हणजे राहण्याची जागा. पूर्वीच्या काळी बौद्ध भिक्षू इथे या विहारामध्ये राहत असत. आणि हे जे चैत्यगृह आहे ते भारतातील सगळ्यात मोठं चैत्यगृह आहे, म्हणजेच प्रार्थनास्थळ. आणि यावरती ज्या कमानी दिसत आहेत त्या सागवान लाकडाच्या बनलेल्या आहेत. आणि साधारण 2000 काळापेक्षाही जास्त वर्ष झालेली असतील. त्या अजूनही तशाच्या तशा टिकून आहेत. या खांबांवरती आहे ना ब्राह्मी लिपीमध्ये बरेचसे शिलालेख कोरलेले आहेत. आणि त्या काळामध्ये ज्या लोकांनी ह्या लेणी बांधण्यासाठी योगदान दिलेलं आहे, म्हणजे बौद्ध भिक्षू म्हणा किंवा व्यापारी म्हणा, त्यांचीही नावं या स्तंभांवर कोरलेली आहेत. तुम्ही जेव्हा या लेणीला भेट द्याल ना त्यावेळी तुम्हाला इथे ही बरीचशी माहिती वाचायला मिळेल. बरीचशी डिटेल इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. आणि जो मेन एंट्रन्स आहे त्यात जी खिडकी आहे त्या खिडकीमधून सकाळी सूर्यप्रकाश जो येतो ते डिरेक्टली या स्तूपावरती पडतो. आणि मेन चैत्यगृहाच्याच बाजूला ह्या बाकीच्या लेणी पण आहेत. जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या विहार म्हणतात त्याला, की जिथे भिक्षू लोक वगैरे राहत असेल. आणि ह्याच्यातल्या काही लेणी 1 मजली आहेत, 2 मजली आहेत. आणि काही ठिकाणी आहे ना आता बांधकाम त्याचं ढासळलेलं असल्यामुळे ना आता काही ठिकाणी सोडत नाही आहेत, तिकडे एंट्री बंद केलेली आहे. पण आता जिथे सोडलं होतं वरती ते तुम्हाला मी दाखवते आहे. चला तर आता जेवढं चढून आलो होतो तेवढंच उतरायचं देखील होतं. आणि हा देखील एक मोठा टास्क होता. आणि इकडच्या आता पायऱ्या बघू शकता तुम्ही की कशी अवस्था आहे त्याची. तर माझी इकडच्या म्हणजे ट्रस्ट वगैरे असतात ना त्यांना रिक्वेस्ट आहे की या पायऱ्यांचं थोडंसं काहीतरी करावं, की जेणेकरून भाविकांना त्रास होणार नाही. खूपच अशा प्लेनच नाही आहेत, खूपच ओबडधोबड आहेत, त्यामुळे त्रास होतो खरं तर. आणि हा कुल्फीवाला आम्हाला भेटला होता तिकडे. तर जुन्या आठवणींना उजाळा देत आम्ही कुल्फीसुद्धा खाल्ली. आणि आम्ही लहान असताना ही कुल्फी 2 रुपयाला मिळायची आणि आता तीच कुल्फी सेम 25 रुपयाला वगैरे झालेली आहे. चला तर आम्ही आता मंदिरातून खाली आलेलो आहोत. आणि
घरी निघालो आहोत. घरी म्हणजे गेस्ट हाऊसला निघालो आहोत आम्ही आता. आणि आज पण आम्ही इथे स्टे करणार आहोत. आणि मंदिरातलं छान दर्शन झालं एकदम. आणि आता आम्ही बाहेर पडल्यानंतर नेमकी खूप गर्दी वाढली होती तिकडे. आणि आमचं बिलकुल आम्हाला गर्दी अजिबात मिळाली नाही, त्यामुळे आमचं खूप व्यवस्थित दर्शन झालं. आणि विशेष म्हणजे ना बनू आमचा एवढं ते सगळं चढला आणि उतरलं सुद्धा खाली. अजिबात त्याला आम्ही वरती घेतलं नाही किंवा तो सुद्धा आम्हाला म्हणाला नाही ना सागर, तो सुद्धा म्हणाला नाही आम्हाला की वरती घ्या म्हणून वगैरे एवढं. आणि खूप म्हणजे ते स्टेप्स खूपच अशा हे आहे ना, एकदम असं स्लोप सारखं आहे. आणि जेवढं चढणं मला वाटत होतं की उतरायला सोपं असेल, पण चढण्यापेक्षा तितकंच उतरणं मुश्किल होतं. आणि जे एजेड लोक आहेत ना त्यांना मी सजेस्ट करेन की वरती चढू नका म्हणून, खालूनच दर्शन घ्यायला आहे. कारण खूप मला तर घामच फुटला होता. हे लोकांचं काही नाही एवढं, बट मला खूप त्रास झाला. आणि जितकं चढणं सोपं वाटतं ना तितकंच उतरणं पुन्हा कठीण आहे, कारण खूप त्या स्टेप्स मोठ्या आहेत एकदम तशा. आणि तेवढं बनवून सगळं हे केलं, त्याचं मला विशेष वाटते. आणि छान झालं आता आमचं दर्शन. आता घरी जातो, मस्त जेवतो. आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि चला भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओसोबत. एक बड्डेचा व्लॉग येईलच उद्या, मनूचा बड्डे आहे. तर जाता अजून एक प्लॅन आहे आमचा, ते मी त्याच व्लॉगमध्ये शूट करेन. त्या व्लॉगमध्ये तो व्लॉगसुद्धा नक्की बघा तुम्ही. चला तर मग मजेत राहा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. जय महाराष्ट्र.